म्हणतो आता परताकडून पैसे घेतले तर आपले एवढे पैसे तर काही होणार नाही. त्यासाठी आपल्याला एकदा अहवाल भेटावं लागेल. एकदा अहवाल भेटून घेऊ आपण, कारण तुला पैशांदार माणूस आहे. त्याच्याकडून पैसे काढू आपण. जवळ इलेक्शन जवळ पैसे आणून घ्यायचे. आपल्याला काय करायचंय फक्त पैसे तर लागते. भेटायला आम्हाला चला जाऊ भेटू. चला. पंडित मामा, वातावरण कसं वाटून राहिलं तुम्हाला? वातावरण जर मला असं वाटतं आबाच जर आवाज वाटू राहिला तो कुठे पण मग. अरे बाबा ते परत वावर इकडे ना. वावर इकडे? मग वावर इकडे मग खर्च कुठे? पता नाही. कार्यकर्तेच खाऊन घेऊ राहिले. असं ते होतं असं. चहा नाही. अहो कार्यकर्ते मोठे कलाकार राहत असते मधामध्ये. भारतातलं विश्वास घेऊ राहिले आणि त्याशीच कामं भागून घेऊ राहिले. होऊ शकतं असं बी. होऊ शकतं. काय सांगताच येत नाही. पण मग आपण जर लक्ष घातलं तर बरं राहील. बरं असं वाटतं आबाचे कार्यकर्ते स्ट्रॉंग वाटतं. मग आता त्याचा एवढा पैसा वावर विकून जर हा चालला पण इकडं याला का तुरा करते काय मग? असा वाद दिसून राहिला. अंदाज दिसून व्हायला नाही पाहिजे. मी तर करून पडे किंवा यायला पाहिजे आपण. पण तो मिनिट आपल्याकडे आला पाहिजे ना. आला तर बोलून आपण प्रताप मिनिट आपल्याकडे आला पाहिजे. येणार इकडं आता. मग आपण प्रतापला मी समजून सांगू. त्याला आला ना तर आपण त्याला बोलू ना. त्याला बोलू ना. या साज प्रकरण बाबा. अरे प्रतापला लवकर जेवढे लवकर हुशार करतात तेवढा फायदा होईल. नाही तर प्रताप आज समजा लंबा झाला. व्हायला एवढं वावर इकलं धडधड. वातावरण जर जरा कडक दिसून राहिलं बरं. वातावरण काय नाही आता चालल्या बाबा हे प्रतापच्या बाबतीत चालल्या. काय तुमचं म्हणणं काय? अरे बापरे आबाचे माणसं काय तर इलेक्शनचं काय चाललंय? इंग्रज साहेब पण येऊन वेगळा बोलला. आबाचं बोलून राहिला यो. म्हणजे आवाज येणार पण ते पोरग गरीब आहे ना. हो गरीब आहे पण मग कशाला मारावं? राम राम राम. बरी आपली हवा चालू गाव. बरे भावी सरपंच. होईल होईल. बरे पण कसं असं वाटवलं आम्हाला वातावरण वेगळं दिसून राहिलं. नाही चालू आपण तर तुम्ही काही काही करता का नाही? काही भेटेल तुम्हाला आपले. अरे नाही ना. भेटा आबाचा जास्त आवाज चालू आहे. माझ्यासोबत चला ना तुम्ही तेवढं. आबाची माणसं आपलं काम करा लो. आबाचं काम त्याची धूम चली द्यायची. आबाची माणसं चिंता येऊ राहिले आमच्याकडे साहेब आमचं काम होईल का काही? नाही तुमचं काम करणार 100% होईल. मी बोलतो बोलायला बरं का. काहीच करा भाऊ आता आपण मंडळीच्या मनावर आहे सगळे. राम राम. राम मजा आहे बा. काय शेतातच राहता तुम्ही? काय मजा आहे? मजा मारू राहिले गावात. तुमच्याकडे पण तरी आला पण इथे काढून नाही राहिलं. माऊली तुमच्याकडे आबाची माणसं आलती म्हणते. आबाचे नियम इतके गण खर्च करून राहिले पण आता काय आम्हाला केस पडून राहिला. मग आबाचा काही खर्च झाला का तुम्हाला? नाही अजून काही झाला नाही. बरं प्रतापचे आलं कोणी? प्रतापचे आले पण ते काहीच नाही म्हणून राहिले अजून. नाही नुसते भेटून गेले. का भाऊ झाली का आपली डेक तयार? झालेला सकाळपासून चालू आजले सकाळी आले होते. हो ना भाऊ आता काय सध्या इलेक्शनचा पैसा आहे ना येतो आईस करून. चला भाऊ लावा. आबाला मोठा माणूस आहे. आपण काय करू आता? आबाकडून 5 किलो तरी काढू. आपल्याला माहिती आबा निवडून येणार आहे. हो आबा निवडून येणार पण आपण पैसे काढू. जेव्हा आपण पैसे काढतो म्हणजे आपल्याला फायदा होईल. बोला भाऊ. हॅलो कुठे पोराव? हा टेबल बसेल ना. हा इथंच आहे ना. आता मी ऐकलो की तुम्ही काही खर्च केला नाही म्हणे. असं आहे का? बर बोला एकदा भावी सरपंच साहेब. हॅलो हा सरपंच साहेब बोला ना. अरे मी आता मंदिरावरून लोकांना भेटलो ना आता नेमकंच. तुम्ही करू का राहिले? हो सरपंच साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला आम्ही सगळं समजून सांगतो. तुम्ही या टेमुरीत या लवकर. बर या. जेवण आता 1 नंबर झालं. माझं जेवण लय भारी झालं. पण ते आता ते सरपंच येणार आहे ना टेमुरीला. हा पाहू त्याला काय म्हणतो. आता त्याला पैसे देणं म्हणले तुझं डोकं खाणारच. डोकं खाणार बाबा देव.
जाऊ द्या, पाहू आता काय म्हणतो. तुमची संपा आता. टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. बरं तुम्ही असं आम्हाला टेन्शन नाही. हा पाहू आता ते काय म्हणतो. तर एक नवीन पुन्हा डोक्याला ताण व्हायला बसता. हा आपण पण भेटले ना. आम्हाला म्हणून सरपंचाला आले वाटतं. हो सरपंच, सरपंच या इकडे इकडे इकडे. अरे पोरं, ते सकाळी गावात फिरलो, लोक म्हणत तुम्ही खर्च पाणी करू, काय करू तुम्ही नेमकी. हो सरपंच साहेब, तुम्हाला नाही माहित, काम चाललंय वेगळा प्लॅन आहे. आता सध्या आबाला खर्च करू द्या. सध्या लोक काय माहिती का, आबाचा खर्च झाला. सरपंच साहेब काय चाललं बस म्हणजे इलेक्शन जवळ आलं की घ्यायचं पाणी चालू नाही दे ना कार्यकर्ते. सोय सायकल देईल तुम्हाला. काय त्याला देईल नाही. भाऊ टेन्शन घेऊ नका तुम्ही. आम्ही आहे ना भाऊ. इलेक्शन जवळ भाऊ आम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला येऊ साहेब. पाहिलं आता हे पण भेटले. सरपंच साहेब, मी तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगतो, तुम्ही ऐका. आधी त्या आबाचा खर्च होता. असं काय विषय राहतो माहिती का, आधी त्या लोकांनी खर्च केला, लोक त्याच्याकडे लक्ष देते. जसं इलेक्शन जवळ आलं तसं आपला खर्च पण चालू करून देऊ आपण. लोक जेव्हा इलेक्शनच्या टायमाला आपलाच खर्च देणार ठेवून आबाद थोडी जाणार ठेवणार आहे. प्लॅनिंग बरोबर आम्ही टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका सर. कारण खर्च लोक आपला ध्यानात ठेवतील, त्या आबाचा ठेवणार नाही. काय म्हणतो लोक पण विसरून जाते. हा हे चालू चालू माझं भेटले ना सपोर्ट करा. बघ सपोर्ट तुम्हाला पुरा आहे. बरं का, म्हणजे आपलं काम 100% येणार तुम्ही. बस हा खर्च पण चांगला चालू ठेवा. चालन पोरं, मला गावात काय माहिती तुम्ही. बरं चालेल सरपंच साहेब, काही टेन्शन घेऊन लक्ष ठेवते. हो बिंदास. चालेल सुनील भाऊ, आता हे गेलं. पण आता एक काम करणं आहे आपल्याला, लवकरात लवकर जाऊन आम्हाला एकदा भेटणे. आपण भेटून एकदा आपण काय मग एकदा त्याला भेटून घेतलं टेन्शनच राहत नाही. आपल्याला. चालतं, मग उद्या जाऊ भेटायला द्यायला. हा जाऊ ना. चालतं. चल. काय कार्यकर्ते काय चालू आहे. कस काल तिकडं टाकरे आपल्याकडून पेट्रोल टाकी पॅक कर त्यांची. कार्यकर्ते ते भावी सरपंचाचे, त्यांना बोलायचं थोडस. हो सुनी भाऊ, मला ये ना आपल्या गाडीत टाकी फुल करून दिली. भेटावं लागतं आपल्याला एकदा यायला. चला चला भेटून घेऊ. हे आबाची मुख्य मुनीम आहे. हो का. हा बोला बोला ना. काय आम्हाला जरा आबाला भेटायचं. भेट घालून देतो, काय अडचण नाही आबाजी भेट. तुम्ही तर कार्यकर्ते प्रताप भाऊचे. नाही आम्ही निसे नावलं कार्यकर्ते प्रताप भाऊचे, पण आम्ही खरे समर्थक आबाजीचे. हो हा फक्त लुटासाठी आम्ही प्रताप नावाचे त्यांना हे नका होते. चला आबाशी भेट घालून देतो. त्यासाठी तर आम्ही तुम्हाला भेटलो. म्हणजे आपल्याला आबाची भेट घालून. हा चला. आबा हे प्रतापरावचे कार्यकर्ते आहेत मेन. जरा भेटायचं होतं आपल्याला. काय म्हणणं ते बघू आता, त्यांना ते समोरासमोरच आलेले आहेत. आबा आमचं असं म्हणणं होतं, आम्ही त्यांचे कार्यकर्ते प्रतापरावचे, जे फक्त पैशासाठी आम्ही कार्यकर्ते द्यायचे. पण तुमच्या पुढे आम्ही काही जाऊ शकत नाही. आता तुम्ही किती केलं तर मोठे माणसं बाबा, तुमच्या पुढे आम्ही बोलू शकतो का नाही. फक्त आम्ही पैसा पडतो त्या प्रतापराव कोणी, पण मतदान तर आम्ही तुम्हालाच करणार आहे. तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेतलेले ना. ते फक्त आम्ही पैसे घेतले, फक्त आमच्या कामापुरते पैसे घेतले. आम्ही पैशाचा काहीच वापर नाही, आमच्या स्वतःसाठी वापर करणार आहे. हा मतदान आम्ही तुम्हालाच करणार आहे. तुमचं काम करा ना आबा. स्वामीनाथ यांचं काय म्हणणं आहे बघ बरं एकदा विचारू. त्यांना काय म्हणणं आहे त्यांचं. चालेल चालेल. कार्यकर्ते त्यावर 2 मिनिटं तुम्ही बोला. या बा सोमनाथ भाऊ, आम्ही जरी तिकडून पैसे घेऊन आलो आणि प्रचार तुमचाच करणार. यात 1 रुपयाचं टेन्शन नाही. नाही तुमचं खरं आहे. तुम्हाला तर माहिती आहे आबाची कारकीर्द कशी, आबाचा तुम्ही बॅकग्राऊंड वगैरे सगळं समजून येत. बरोबर आहे का. आबाला मला क्लिअर सांगावं लागेल. उद्या चालून काही म्हणजे असं काही हे जर घडलं, मग तुम्ही आबा आहे. आबाचा इतिहास तर तुम्हाला चांगला माहिती आहे. बरोबर आहे. ठीक आहे. मग ते तेवढं एकदा आपण बोलून ठीक आहे. नाही काय अडचण नाही, ते करून देतो मी. काय आबाला बोलणं करून देतो, तुमचं करून देतो, काय अडचण नाही. फक्त इमानदारीला तुम्हाला हे करावं लागेल. तिकडून जसं तुम्ही तिकडून आले तसं आमच्या सोबत नका घडू देऊ. म्हणजे बरोबर आहे का. तसं नाही घडलं पाहिजे आमच्या सोबत. ठीक आहे. काय अडचण नाही, करून देतो आबाला. बोल सोमनाथ, काय म्हणणं त्यांचं. कार्यकर्त्यात म्हणणं काय आले होते ते, त्यांना सगळं समजून सांगितलं व्यवस्थित. नाही त्यांचं म्हणणं आमचा पण खर्च पाण्याचा बघा तुम्ही. तर ते परतापणे आपल्याला तर धोका देणार नाही ते. तसं काही होणार नाही. त्याला विश्वासात घेतलं मी तेवढं. तसं त्यांना बोलला तसं. हो बोललो. त्यांना आपला इतिहास पण सांगितला काय काय नाही. तर त्यांना तर सगळं माहिती. आपला पहिला इतिहास सगळ्या गावालाच माहिती आहे. कसं काय तर ते प्रतापरावला काय आपलं सगळं आपलं विश्वासात काम करणार. बरं ठीक आहे, टाक त्यांचं करून काय. ठीक आहे.
हे बघा तुमचं काम केलं, आबाला बोललो मी, सगळं व्यवस्थित झालं तुमचं. तुम्हाला आता काही पेमेंट देतोय मी. हा, बाकीचं पेमेंट तुम्हाला आणखी करतो. जे लागलं त्यावेळेस आडी नडीला कधी हाक द्या, तुमच्यासाठी खंबीरपणे उभा आहे. पण खबरदारीनं सांगतोय, आबापर्यंत गोष्ट गेली नाही पाहिजे. गोष्ट लीक झाली, तुम्ही कार्यकर्ते, मग आबा आणि मी. काहीच होणार नाही, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. मान्य आहे ना सगळ्या गोष्टी? ठीक आहे. आता हे सध्याचे तुम्ही आता एवढे पैसे ठेवा, बाकीचं तुमचं करून घेतो बरं का. व्यवस्थित तुम्ही मला याच्यानंतर तक्रार आली नाही पाहिजे, गावामध्ये व्यवस्थित हे करायचं बरं का. बसा आबा, त्यांचं काम झालं आता व्यवस्थित, त्यांना करून दिलं त्यांचं काम आपण आता. हो, पण सोमनाथ मला त्यांच्याबद्दल थोडी माझ्या मनामध्ये शंका वाटत नाही, आपण त्यांना स्ट्रिक्टली बोललेलो आहे, तसं काही अडचण होणार नाही आपल्याला. त्यांना कडक याच्यामध्ये केलं त्यांच्या थोडी बारीक लक्ष नाही, काय अडचण नाही. आपण बारकाईनं लक्ष, मी व्यवस्थित लक्ष देतो मी त्यांच्यावर, त्यांच्या कार्यकर्त्यावर, प्रतापरावर पण ते कुठं जाता काय बोलता सगळं आपण व्यवस्थित मी हँडल करून घेतो. त्यांच्यामध्ये आपल्याला दगा फटका झाला नाही नाही, दगा फटका होऊ देणार नाही आपण, तसं काही ताण नाही. बोलला असेल ना तू? हो, बोललो ना आबा त्यांना. धनश्रीची मम्मी, धनश्री मम्मी, काय झालं वरडायला? तुला सरप्राईज द्यायचं आहे. काय सरप्राईज? चालवर तू लवकर. काही पण असतं बाई या माणसाचं सरप्राईज. काय तू चालतस तुला सरप्राईज दाखवतो मी काय तर. बरं जाऊ. हा, अरे प्लॉट घेतला ना बाबा आपण. हो, चांगलं आहे. चांगलं आहे ना? हो हो, चांगलं आहे. हा, एवढ्याच्यात घर बांधून होईल ना आपलं. हो हो होतंय. आणि एवढे पैसे कुठून हो? अरे आता लय माल आहे आपल्याकडे. पैसे कुठून आले? अरे ते दिली मला, आता कार्यकर्ते म्हणलं सरपंच पैसे दिले का मला. हा, त्याच्यावर प्लॉट घेतला ना आपण. येऊ अहो, हे सरपंचाचे पैसे इथं कशाला खर्च करायले तुम्ही? हो, तुला काही माहित नाही, सरपंच आम्हाला सांगितले खर्च करावं ना आपापले. काय डोक्याला ताण करू नको पैसे घ्या. मी प्लॉट घेतला. हो का? पण माहित पडन ना. जाऊ माहित पडन, तेव्हा माहित पडन. कस काय तुम्ही आज? अरे ते प्लॉट घेतला ना जाऊ. हो, कुठून येऊन आला एवढा पैसा? काही समजून आलं मला. सध्या माल आहे आमच्याकडे. हो, सरपंचाकडून पैसे मिळाला आम्हाला. सरपंच एवढं बाप, तुमची काही ऐकतं नाही. मग कार्यकर्ते का सोपे थोडे आम्ही. अरे बाप, भयानक काम आहे तुमचं. भयानक काय म्हणा, आलो तुम्हाला शेजारी आता. हा, नंबर एक काम झालं. जाणराव नाही गरीब. चला येतो जाऊ मग. काय माय मग गरबड जरा. हा, गरीबावर जाणलं होतं जरा. आणि ध्यान आहे तुमच्याकडे. बरं चालेल, येऊ का? हा, या. ते आपण बोललो होतो तुम्हाला ते 4 व्हीलर गाडीबद्दल. हा, वय बाबराव तुम्ही बोलले होते. हा, कोणतं लागत होतं तुम्हाला मॉडेल? आपल्याला 4 व्हीलर मध्ये स्विफ्ट डिझायर, एर्टिगा कोणती चालते समजा, ज्या असेल ती अवेलेबल. अच्छा, हा, फायनान्सवर मुश्किल आहे सध्या, कारण की तुम्ही मागच्या वेळेस आले होते तर फायनान्सवर म्हणजे. नाही आता फायनान्सचा विषय नाही, आपल्याला फायनान्स नाही घ्यायची, आता डायरेक्ट कॅशच घ्यायची. अच्छा, कॅश घ्यायची का? कॅश तुम्हाला भेटून त्यांनी कॅशचा काय अर्थ नाही. अचानक काय झालं, लॉटरी लागली आहे? नाही, लॉटरी किती काही लागली नाही. आता सध्या इलेक्शन चालली नाही का? ते इलेक्शनचा पैसा सरपंचाचा आपल्याकडे. अच्छा, सरपंचाला कापण्याला आलो तुम्ही. सरपंचाचे पैसे मला तेच वाटलं लॉटरी लागली काय. नाही, लॉटरी किती नाही, सरपंचाचे पैसे. बरं ठीक आहे, मला तुम्ही कधी भेटता? दुपारी किंवा उद्या सकाळी किंवा संध्याकाळी भेटा. ते उद्या किती नाही, आजच दाखवा, आपल्याला आजच घे. नाही एवढी काय घाई झाली तुम्हाला? अहो, घाईचं पैसा असल्यावर काय घाईचं असते माणसं. बरं चालेल, तुम्ही मला 1-1.5 तासानंतर भेटा. बरं, शोरूमला जाऊन आपल्या. चालेल काय अडचण नाही. ठीक आहे, या तुम्ही. हो, चला वय बाबराव, ही गाडी आपली, मॉडेल तुम्ही बघून घ्या. हो का? ठीक आहे. हा, पैसे देऊन टाका, मोकळा. मला पण पैशाचं काम आहे जरा. बघतो ना गाडी. हा, तुम्ही बघून घ्या. सर, काय हिची रेट? रेट आता हिची 8 पर्यंत भेटेल तुम्हाला. 7-8. 60 पर्यंत का? काही कमी जादा होईल ना? आता कमी म्हणले 7 आहे, जादा द्यायचे 8 द्या. बरोबर, ठीक आहे, चालन, घेऊ करून आपण. असं पण तुम्ही सरपंचाला कापू राहिले तेवढं का? काही विषय नाही, चालतो. रेट तर करून घ्या आपण. बरोबर, चालेल काय अडचण नाही. बरोबर, धन्यवाद सर. अभिनंदन. चालतं, काही अडचण नाही. धन्यवाद. खरे पोर, मला स्वतः गावात आबाची पण हवा चालू आहे. हा, हवा तर आहे. बरं द्यायची. तुम्ही आपलं काम शिकवाल ना? अरे काम पाहायचं कामच नाही, विशेष नाही करू. 100% तुम्ही 100% काय 100% आपणच निवडून येणार आहे. मरो मस्त एक नंबर फिटिंग लावले सगळे माणसं आपलीच आहे. नक्की ना? नक्की. चला तुम्हाला पार्टी बरं. हो चला. हो का? वा, काय आनंदाची गोष्ट आहे. बरं, चला माझं. चला जिल्हा ते बरं का? बरोबर, चालेल ना. सगळं पण आपला प्रचार जोरात झाला पाहिजे. एकदम जोरात होईल ना सरपंच. मस्त पार्टी करेल तुमचा. हो, करेल नाही का? चालू ठेवा. चालूच आहे, जोरात आहे, जोरात. बरं का? खरे पोर, गावात आपली हवा बदलली ना? हवा एक नंबर आहे आपली. बरं, मी काय ऐका ना, आयडिया का बा की आपला प्रचार जोरात होईल. त्याच्यासाठी आपल्याकडे लय भारी आयडिया आहे. तुम्हाला सांगा ना.
आपण काय करू माहिती का, आता तुम्ही हे तरुण तरुण पोराचं मतदान तुम्हाला पाडण्यासाठी आपण काय करू, तरुण पोरासाठी एखादी हिरोईन आणू ना. चालतं ना, पण आपण हिरोईन भेटेल का? हिरोईन 100% भेटा. आपण जर पैसा द्यायला नाही हिरोईन काय हिरो सुद्धा येऊ शकतो आपल्यासाठी. बरं सरपंच बर मग तू ना हिरोईन, पण मला एक डाऊट आहे. कसं आता आपण हिरोईन तरुण पोरासाठी ते माणसं आपलं नाराज होईल ना. हो तुम्ही टेन्शन काय घेता, म्हातारे माणसाला तेच आवडतं पण ते दाखवत नसते. नक्की फायदा होईल मला. 100% फायदा होईल. किती घेईन मग? खर्च काय 1 लाख रुपये फक्त. पैसे. अहो मग आता हिरोनी म्हणल्यावर खर्च तर लागणारच आहे साहेब. ठीक आहे चालतं मग बोलू मी तिला. हा बोला काय बोलू. बरं बरं घेऊ बोलून मग. हा बोलू का. ठीक आहे चालतं मग. पण आपलं मतदान 100% जास्त पडणार का? 100% पडेल. गावात बंद झाली वाटतं. चला भोजनाला दे रे वाटतं. राम राम म्हणजे राम राम. बरं आहे ना आपलं वातावरण. मस्त एकदम एक नंबर वातावरण. बरं आपलं काम होऊ शकतं ना. 100% खरं आहे. पण आता हे नवीन मंडळी की नवतरुण यायला विचारून घ्या आता. नारायण काय काही नाही परत भाऊ आमच्याकडे आमचं लक्ष तुमच्याकडेच आहे. आम्हाला वाटल्याकडे काही लक्ष नाही आमचं. बरं तर आमच्या तरुण पिढीच्या फक्त आमच्या मागणं तुम्ही आमच्या मागं राहिले पाहिजे. ते तर अडचणी 100% सांगेल. काही विषय नाही. मग आमचा सपोर्ट तुम्हाला आजच निवडून आले तुम्ही समजून झाला. काही विषय नाही. मागून घ्या. गावचा विकास 100% लक्षच नाही आमचं. 100% विकास होईल. 100% काम तुमचं काही अडचण नाही. महाराज तुम्हाला काही अडचण? मला काहीच अडचण नाही. आता सर्वांचं मत एक आल्यावर मी त्याच्यात असे ना. तुमची तर उत्सुकता असे आम्हाला. बरोबर आहे. आबा पाटलाकडे आमचं खरोखरच लक्ष नाही. आता फक्त विकास करा गावाचा निवडून आल्याच्या नंतर. आमचं साऱ्याचं एक मत होईल की आता. बरोबर. भजनाचं काही पाहिजे का? भजनी मंडळाला आता म्हणतो लागूनच ना काही ते घेऊन देऊ आपण काही अडचण नाही. बरं आम्हाला म्हणणार तुम्ही जेवढे मंडळ आपलं मतदान झालं पाहिजे. आमचं भजनी मंडळाचं काम करावंच लागेल तुम्हाला. 100% शब्द माझा बरं का. नाही तर नुसतं सध्या सणांना नाही घरचा. नाही त्या आबावून काम नाही आपलं. नाहीतर मागच्या जाबा पाटला ना आम्हाला जास्त समजेल. काही अडचण नाही. आता म्हणणार नाही तुम्हाला मी बरं का. मी तुमच्या बघा तरुण सगळ्यात म्हटलं तुम्हाला तरुणात सपोर्ट म्हणून तुम्हाला काम सुरू करा आम्हाला. नाही त्याचं नेमणी तुमच्या लोक आहे. नाही त्याचं होणार नाही बरं का. हा चालेल म्हणजे मग कार्यकर्ते काय तुम्ही त्या प्रतापच्या नांदी लागले. त्याचं सगळं काही व्यवस्थित तुम्ही प्रचार करा. काय करायचं करा, पण काम आबाचं कर नाही बरं तुम्हाला. 100% आम्ही आबाचंच काम करू. आता काय तुम्हाला ते दररोज ते पानसट जेवण जेवू घालतो. काय पनीर मलाई, पनीर कोफ्ता. त्याला तुम्हाला स्पेशल रुद्राचं मटण खाऊ घालतो. तुम्हाला अंदाज खोळा काय माहितीये का, तुम्हाला तिथं स्पेशल मटण थाळी भेटते तो मोठी. ती जेव घालतो तुम्हाला. तुम्ही आयुष्यात कधी खाल्ली नसेल तुम्ही. आबाकडे आले म्हणजे विषय संपला तुमचा. काय त्या प्रतापकडे 3-3 पानसट फक्त निवडून आबा निवडून आणायचे प्रयत्न करा. आबा निवडून आले असंच तुम्हाला काय ते सुविधा देतो. लोकांना 100% आम्ही आबाला सपोर्ट करणार आहे. काय अडचण नाही. मग काय म्हणतो प्रताप, कसं काय तुम्हाला काही तकलीफ बिकलीफ तर नाही झाली त्यावेळेस तुम्ही आपल्याला भेटून गेले. त्याला काही माहित घेत नाही केलं तुम्ही. नाही माहित तर काहीच विषय नाही. तकलीफ पण काहीच नाही झाली. बाकी काय आहे त्याचं आणखी काही नवीन काही प्रचाराचं काही आहे का त्याचं? ऐकलं आम्ही आमच्या कानावर की गोष्ट परतापरावला हिरोईन आणणार आहे म्हणे. हिरोईन आणणार आहे. हिरोईन पैसा कुठं राहिला त्याच्याकडे एवढा? वावरणी येतील का. हा शेती विकली त्यांना बरोबर. तुम्ही त्याच्याकडून पैसा काढता घ्या. त्याला जरा खेरी जाणार थोडस. आणि ही गोष्ट मी आबाच्या कानावर टाकतो. हिरोईन आणणार आहे. आबा याच्यापेक्षा का मोठं करल काहीतरी. मी आबाचा तुम्हाला तर माहिती आहे आतापर्यंत येते ते जुने कारकीर्द हे काय छाटछोट आज आला देव त्याला काही विषय का. आबाचं नान करू शकतो कोणी? नाही करू शकत नाही काही आबाचा.
हो आपण त्याच्यावर आम्हाला तोडगा काढा लोक काहीतरी आणखी आणू द्या त्याला हिरोईन आणू द्या काय आणू द्या आपल्या काड्या त्याच्या नाड्या काय टेन्शन एवढं आपल्याला माहितीये आवाज येणार आहे तुम्ही पण जे सांगितलं ते ध्यानात येईल मागच्या वेळेस 100% ध्यानात येईल. नाही तर बस नाही आमच्या इतकं वाईट नाही बरं का आम्ही आवाजच्या विरोधात जाऊ शकत नाही. नाही तर कसं राहतं काही गोष्टी बस हेच पाहिजे आपल्याला बाकी काही नको बस एवढंच पाहिजे आपल्याला बाकी काही अडचण आम्ही गणपती त्याच्याकडून घेऊ पण काम तुमचंच करू. आपल्या आबाचं काम जर केलं तुम्ही तर दररोज अशा VIP हॉटेलला जेवायला असं माहितीये का हा काय चिकन काय मटन काय मच्छी काय अंडे विषयच नाही काही असंच जेवण तुम्हाला कायम स्वरूपी भेटल असंच आयुष्य आरामात तुम्ही जेवण जगसान आबा निवडून आले ना आबाचं काम जर तुम्ही केलं खरं बरोबर आहे का आता फक्त तयारीला लागा त्याचा 100% पत्ताच कट करायचा आपल्याला डायरेक्टली आता काय राहणारच नाही माणूस बस जो कुठं चारी मुंड्या चित करून टाकायचं त्याला कुठलाच ठेवायचा नाही कुठलाच नाही ठेवायचा आबाचा नाम याच्यानंतर आपल्या गावातच नाही तालुक्यात बी कोणा गेला नाही पाहिजे तालुक्यात नाम नाही गेला पाहिजे आबाचा बरोबर आता मस्त जेवणावर ताव मारा सुंदर करायचं आणि आपल्या तयारीला कामाला लागायचं हो बरोबर आहे ना चल लागायचं ही प्रताप भाऊंची निशाणी आहे. कपाशी यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. राम राम. हा काका लक्ष राहू द्या बरं निशाणी डबशी बर का लक्ष दे ना. हा तेच म्हणलं तरुण पोरी लक्ष ध्यान द्यावा. ताई प्रताप भाऊची निशाणी आहे कपाशी आणि कपाशीचं बटन दाबून प्रताप भाऊला प्रचंड बहुमताने विजयी करा. हो प्रताप भाऊला दिवा. नमस्कार आई. आजी तुम्ही सकाळी चहा घेताना तर कपाशीची निशाणी आहे आपल्या प्रताप दादांची आणि प्रताप दादांना प्रचंड बहुमताने विजयी करा. प्रताप भाऊ तुम आगे बढ़ो. येऊन येणार कोण हो आणि विजय करा चांगले पहिल्यांदा म्हणून आहे बरं का आता गावाच्या विकासासाठी चालतं नाही आशीर्वाद ठेवा. प्रताप भाऊ तुम आगे बढ़ो. प्रताप भाऊ तुम आगे बढ़ो. येऊन येणार कोण येऊन येणार कोण. दादा लक्ष राहू द्या. हो बरं का हो हा. हो राम राम सरपंच साहेब. राम 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 राम. काय चाललं अरे तुम्ही गावात प्रचार सोडून काय करता म्हणून काय सांगायचंय ते आपण ते का हिरो नव्हती आणली का हा त्याच्यासाठी आपल्याला लय मोठा खर्च आला. बर मग ते आता पैसे होते ना आपले पण सध्या संपले. बर ते मागच्या वेळेस आपलं काय झालं आपण 4-5 मात्र पडलो होतो
ते आता तसं मुनी म्हणून बाहेर शिकायला जायले, कोणी कंपन्यात जायले, त्या पोराला आपण म्हटल्यानं टायमात आणू. काही नाही, एकदम जोरात चालू आहे ना. हो का? हा, धन्यवाद सर. सरपंच झाले पाहिजे, धन्यवाद धन्यवाद. गावाचा विकास झाला पाहिजे. खतरनाक चाला सर, काही अडचण नाही बरं का. हो हो. तर त्याच्यासाठी आपलं जेवढं बजेट होतं तेवढं संपलं. आपल्याला आता पोरं आणण्यासाठी लागेल थोडंफार. पोरं आणणं गरजेचं आहे का आपलं? गरजेचंच आहे, कारण आपण ते पहिल्याने 4-5 मतांना पडलो. आणले तर कसं आपला अजून फायदा होईल. आपलं मतदानी वाढणार ना. बरं ठीक आहे, चालन करून टाकू, काही अडचण नाही. पण आता मला थोडं बजेट सगळं सांगतो सरपंच साहेब, तुम्ही एवढ्या वेळेस तुम्ही फक्त मदत करा. पुढचं मग काही पण झालं तर आम्ही जरी स्वतः जिम्मेदारी देऊ. पुढे जर खर्च लागला तर आम्ही आमची स्वतःचे किरणे ऐकू. बरं ठीक आहे, चालन. तुम्ही म्हणतो ना, पाहतो मी काय होतं बरं का. तेवढं करा. हो चालतं. थोडं वेळ असेल ना. गरज हो, चालेल, काय अडचण नाही. करून टाका. हा तर कशा चाललंय बरं थोडं. हो, टेन्शनच घेऊ नका तुम्ही. बस चला चला. हो चला, येतो साहेब. हा. अरे मम्मी काय काय करू राहिली? झाडू राहिले ना. बरं, तुला एक सांगत होतो बाय. काय त्या पाय मग काय माहिती का, जे आपण पैसा खर्च केला ना वावर विकून, ते कोणी का सगळा याच्यात प्रचारात गेला आणि आपण हिरोईन पण आणली होती. पण आता आणखी कार्यकर्त्याचं म्हणणं काय माहिती का, की बाहेरचं मतदान आहे ते आपल्याला आणत आहे, त्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे बुवा. ते मतदान आपल्याला पडणार आहे. काय होतं मग ते असं आलं होतं की 2-4 मतदान सरपंच पडले होते. असं व्हायला नको आणि आपण रिटर्न घेऊन आलो पाहिजे. हा माझं कसं त्या नाही पाहिजे. तर आता पैसे तर काही राहिले तुला माहिती आहे. काय बापाला एकदा पैशाची मागणी कर ना, 50,000 फक्त. तुम्हाला काही कळतं का? डबल पैसे मागू राहिले माझ्या बापाजवळ कुठे पैसे, आता त्याच्या जवळचे पैसे संपले ना. काही रिकामी कामं करू राहिले तुम्ही. हो, एवढेच त्याला माग पैसे. आपण सरपंच झालो ना, तसे 50,000 काय त्याला मी 2 लाख रुपये द्यायला बसलो माहिती का. तेच काम पण करून द्यायला मी पंचायत समितीचं राहील ते कामं, विडीचे पण कामं. तू काय कर माहिती का, त्याला एवढंच माग पैसे. बरं, पाहते मी त्याला एवढं वेळेस म्हणून. बरं का, लावते फोन लगेच लगेच बरं का. लावते. अरे दे पांडुरंगा भगवंता, अवघड काम झालं बाबा. आता कोणतं फोन आलाय? माझ्या लेकीचा फोन कसं आलो? हॅलो, हा बोल ना पोरी. हॅलो बाबा, आरुष पप्पा ह्या वेळेस पण उभे राहिले सरपंच पदाला. काय म्हणलं? अवय सरपंच पदाला उभं राहिलं उजून आता? हा बाई, तुला माहित नाही का, पाहिलं ना त्या साली बी उभा राहिला होता. हा, तर तवा बी पडला बाय ना. आता कशाला रिकाम खर्चेच काम कराल तुम्ही, लोकांवर भरसट व्हायला चालत नाही रे आता. हाव का, गावातून सगळं सपोर्ट आहे का तुमच्या वाड्याचा? एक सपोर्ट, बाकीचे जाऊ दे. हा बाबा, आम्हाला आमच्या वाड्याचा बी सगळा सपोर्ट आहे. हाव का, बर. मग काय होतं बाबा, आम्हाला थोडं पैशात काम आहे, पैसे लागत होते. पैसे लागत होते? अहो पोरी, तर मक्का उभी आपली अजून मक्का काढली नाही, आणि मक्का काढली असती दिले असते बाबा. आता पैसे कुठे, किती लागन? फक्त एवढ्या वेळेस 50,000 रुपये द्या. 50,000? अहो पोरी, सकाळ बसून आपल्या खिशामध्ये 11 रुपये तेच घेऊन येऊन राहिलो, आणि ते बी तुपल्या मायाची पिशीतले नेल ते मी काढून दे. 10 रुपये चोळा मोळा होईल, तर त्याची तांबाखूची पुडी बी आली नाही मला त्याच्यात. हा, 1 रुपया कमी होता तर. आणि तू कुशाल 50,000 रुपये मागू राहिली मला. तुला वाटतं बरं काही? तुला माहित नाही मी परिस्थिती कशी आहे. हॅलो मामा, काय जावई बोल राहिले का? हा बोला ना जावई. मी काय म्हणतो मामा, यावेळेस नाही का आमच्या सगळ्या भावकीचा सपोर्ट आहे, गावातले तरुण पोर आहे त्या सगळ्याचा सपोर्ट आहे मला. हा, आणि आमचं नियोजन काय माहिती का, आम्हाला बाहेरचं पण मतदान आमचं यावेळेस. हा, तर मग आमचं थोडं काम करा तुम्ही. अहो जावई, तुम्हाला माहिती चांगलं, तुम्हाला 4 मातावून पाळलो मागच्या वेळेस तुमच्या भावकीनं, तुम्ही आता येणं कारण उभे राहू राहिले गुजूक. बर बर, नाही मग तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही नाही ऐकणार, तुम्हाला अजून एकदा घ्यायचीच आता लाल करून. मग एक काम करा, किती लागते पैसे? हो मामा, जास्त पैसे लागत आम्हाला, फक्त 50,000 रुपये द्या तुम्ही आम्हाला.
हा एवढंच करा, आपण 100% सरपंच होणार गावचा. तुमचे जे पण कामं राहील नंतर तुम्ही सगळे करून तुम्हाला पैसे पण 50,000 काय डबल देऊन टाकतो, मला काही अडचण नाही. चालेल मामा. 50,000 आता माझ्याजवळ तर काही नाही पहा बरं का जवाई. हा पण मग ते काय ना आपली ती बबडी तो म्हैस. हा मग जाऊ दे आता, जवायसाठी तेवढं नको का, जे होईन ते होईन. मग काय करता. हा पण निवडून आले पाहिजे बरं का जवाई. आणि निवडून आले मला पुन्हा 1-2 म्हशी घेऊन देणं पडून. हा तुम्ही तुमचं ते कुटुंब फंडातून काढा, नाही त्याचे कशातून काढा, पण मग मला म्हैस घेऊन द्या. हा नाही तर कसं आहे, आमची पहिलेच भांडणं चालू आहे. त्या मागच्या वेळेस बी तुम्हाला दिले ते बा 25,000 रुपये, तर तवा तुम्ही पलटी नुजूक मग काय तर असं तर सगळे मोठ्या भांडकडे सांगितलं तुम्ही. बर कधी आता मग न्यायला. हो मामा काही नाही, आधी चोराला पैसे न्यायला बरं. हो नाही बाबा, लय अर्जंट आहे, कारण की जवळ आला आता इलेक्शन. हा येतो आजच मी. अहो जावई ते आजच कशी भेटते पैसे, त्याला अगोदर म्हैस शिकणं लाग, मग पैसे भेटून एखाद्या व्यापाऱ्याला फोन करतो मी. तशी डँक करू नका, आजच कशी आता लगी. अरे इथं काही पडेल माझ्याजवळ. हा मी एखाद्या व्यापाऱ्याला फोन लावतो आणि मग सांगतो तुम्हाला. हा तसं करा मग. हा उद्या परवा या. बरं चालतं मामा, मग येतो मी. अच्छा मायला मला नाही वाटत ते जवळ इथं भिकारी व्हायचं मागे, पण मला बी भिकारी करायचं मागे. मला म्हैस का राहू द्या, मला म्हैस राहू द्या. आणि या जवायला अशी तशी आल्ली टल्ली मारून वाटल्यास कोणच्या शेकड्या काढून देऊ आपण. भले ते पुढं मक्का काढल्यावर देऊ नका होत नाही, आपण आपले पण म्हैस जाईन आणि सगळं वाटोळं कर नाही जावं. मायला नको बाबा या जावायच्या नांदी लागून. हे अवघड तू राय बाई. मामा फोन ओरडू राहिला आता, त्या मायला पोलं न कर देत नाही लोक मला. अरे तिच्या मायला जावई. हो मामा इकडे काय कराल तुम्ही. अहो काही नाही जावई, तुमच्या सासूला पावडर काढलं तोंडाला लावाला. असं का. हा बर त्याच्यासाठी चाललं नाही. बर ते आपलं काम झालं ना. तुम्ही कसं काय आवडलं की सकाळी तुम्हाला फोनवर बोलून का मी. अरे बोलले जावई, पण मग जर दिवस तर निघू द्यायचा आता. तिथे दिवस राहिली ना, दिवस जवळ आले आमचे. अरे तुमचे दिवस जवळ आले, मग आमचे बी दिवस दिवाळा काढता तुम्ही. प्रचार जोरात चालू आहे, थोडंच बाकी काम. हो का. थोडा खर्च करत नाही काय माहिती का. हा ते पण ते पोरा काढे येण्यावर काय माहिती का, बाहेरचं मतदान नाही कुठलं. बर बाहेरचं का. हा बाहेरचं मतदान चालतं का. तुम्हाला माहिती ना बाहेरचं मतदान त्यांनी मागच्या तुम्हाला माहिती ना 4-5 मतदान पडलं आपण. ते व्यवस्थित नाही करायचं ना. नाही आता जे पोर बाहेर शिकायलंय ज्याशी मतदान यादीत नाव नाही ते पोर कंपन्या ते शिकायला म्हणजे ते काय 10वीला शिकायला थोडी तिकडे. मला तेच वाटलं काय सांगा शिकणारी अशी पोरं 50 मतदान आणणार आहे. हो का. बर पैसे लागतेच मग तुम्हाला. ठेवा तुम्ही बाजूला, पोलनाच काय नाही तुम्ही. हा नाही ना त्यामुळे मी आपली बी घेतो बोर राख रांगोळी करून सनी. पोलनाच काय नाही लागला म्हणून सनी. पहिले 25 खाऊ नका एवढे. हा चला तुम्ही चल बाबा. मामा हा या तुमच्या लेखन काही सामान दिले की ठेवा आतमध्ये. सामान दिलं. हा ठीक आहे. हो आणि लवकर करा काम असतं का. हो गडबडे मायला जावं वापस देत नाही याचा पत्ता नाही. रुमाल तर द्यायला पाहिजे वापस नाही. हा घ्या जावई, सांभाळून जा. हो पैसे माहिती हो जर शिक नाही काही अडचण नाही. धन्यवाद मामा, तुमचे मोठे काम बरं. हा राहू दे वापस द्या. पाय घ्या ना कुठं पैसे वापस द्या. आता 100% होणार आहे. नाही तुम्ही ना मला माहिती तुमचं वाटतं कशी हवा गावात. गावात आपली अशी हवा झाली सरपंच होणार आहे डायरेक्ट लोक तुमच्या जवळ. हो का. त्यासारखं चालतं त्याच्यामुळे माग मागच्या 5 वर्षीला बी असं सांगत होता. हा नाही आता त्यानं बदलून आणलं मला बी माहितीये. बरं तुम्हाला शुभेच्छा माझ्या सनी जा आणि मस्त पैकी सरपंच होऊन या बरं का. आपण पैसे वापस द्यायला विसरू नका. नाही डबल देऊ तुम्हाला. नाही डबल नको आपली मला चालन जा. बस काय नाही बा. इलेक्शनची तयारी झाली का. हो परतावा तुमच्या विरोधात उभा राहायला म्हणते. हा उभा आहे ना आमच्या विरोधात. हिरोनी आली होती म्हणते. नाही मला नाही मालूम कधी. आता 2 दिवस झाले. नाही मी 2-4 दिवस जरा बाहेर होतो जरा. असं आहे का. हो भाऊ. अरे काय भाऊ बस
बस कुठं आपली आबाची तयारी निवडणुकीची चांगली झाली मग ते थोडं खर्च महिन्याला करू ना. काय आवाज प्रचार करताय ना चांगला. अरे वा बिनधासला तुम्ही आबाज यांना निवडून तुम्ही तर प्रतापरावच्या मागे भेटत होते काल परवा. बिनकू जर रात्री जर टेन्शन मत लिहो बिनधास आबाज येणार भाऊ. होऊन जाईल, करून घेऊ. काय अडचण नाही. फक्त थोडंफार रात्रीची व्यवस्था करा. बरं, काय अडचण नाही. चांगला प्रचार जोरात करा बरं का? रातभर गाव झोपणार नाही. आबाचाच प्रचार होईल रातभर अख्ख्या गावात. प्रतापराव चारी मुंड्याची झाला पाहिजे. 100% भाऊ. चालेल. चलो आबाज जिंदाबाद. चलो येऊ. हो ये सोमनाथ, हा बा. आणली कॅश काढून. हो आणली, कॅश आणली काढून. मला गावातून असं मालूम झालं की प्रताप नवलेनं हिरोने आणली होती म्हणते. हो आणली द्यावा, आणली तुम्ही. मग ते तुम्हाला सांगणार होतो पण आपण बाहेर होतो त्याच्यामुळे मी तुमच्या कानापर्यंत काय टाकले नाही. आपलं नियोजन करा आणि त्याच्यापेक्षा भारी कार्यक्रम ठेवायचं नियोजन करा काही आपल्या. अडचण नाही. आपलं व्यवस्थित तरुण पिढीसाठी आपण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच करणार. हा प्रतापरावपेक्षा वेगळंच होणार आपलं पिढी. हो ना, मला गावाच्या फोन आला होता गावातल्या कार्यकर्त्यांचा. ते म्हणे प्रताप नवलेनं हिरोने आणली म्हणे गावामध्ये. हो ना. मी बाहेर होतो 2-3 दिवस गावात. तुम्ही बाहेर होते त्यामुळे तुमच्या कानावर ते गोष्ट लागली म्हणलं तुम्ही आता पर्सनल कामात होते. हा आता कसं आहे तुम्हाला जाऊ द्या आता. नाही, आता तुझ्याकडे नियोजन कर. ते काय अडचण नाही. त्याच्यापेक्षा झाकास कार्यक्रम झाला. पैशाची एक नंबर होणार आपला. पैशाची चिंता अजिबात करू नको. काय अडचण नाही. पैशाचे विषय येते आपल्याला. हा तुझं नियोजन कर. तरुण मित्रमंडळाला विचार काय कोणता कार्यक्रम ठेवायचा, काय ठेवायचा. आवडीनिवडीच्या सगळ्या गोष्टी करणार आपण. चालेल. तरुण पिढीसाठी तर सर्व काही चालू आहे आपण. थोडं लक्ष राहू दे. सोमनाथ हे रायपूरचे सरपंच आहे. अच्छा. राम. बरं ये सोमनाथ तू आता. चालेल, काय अडचण नाही. आपण तयारी व्यवस्थित करून पिढी व्यवस्थित हे करून हा त्यांना कोणता कार्यक्रम लागतो काय ते विचार कर त्यांना. मनासारखंच करू आपण. काय अडचण नाही. हा पैशाचा काही विचार करू नको. बाबी तर आपण त्यांची व्यवस्था करू. चालेल. हो तरुण पूर्ण त्याच्यासोबत त्यांना उभा केला ना तो. तुम्ही चिंता नका करू. 35 वर्षाचा राजकारणात अनुभवायची सपोर्ट लागला तिथे तुम्हाला नाही, तसा अनुभव होता आपल्याला पण. आपण मुरब्बी आहे त्याच्यामधले आपण पण. प्रतापरावले पाडायचं म्हणल्यावर तुम्ही चिंता नका करू. तसं म्हणलं तर तुम्हाला आता आपल्या काय हातात, लोकांच्या हातात आपण किती काही म्हणलं आपल्या काय हातामध्ये. चांगला असल्यावर माणूस चांगला असल्यावर त्यांना ठरवणार त्या पोहोचते काय करावं. नाही सत्ता प्रचार चांगला असाली आपला. मी निवडून येणार त्याची चिंता नका करू. त्याला काय समजतं राजकारणामध्ये. आपण